नमस्कार. स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यामधून. गोरखपूर जिल्ह्यामध्ये बेलघाट नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारा सूरज कुमार जो की या गावापासून 20 किलोमीटर अंतरावरती एका फॅक्टरीमध्ये मजुरी करत होता. सूरज कुमारचे लग्न हे 7 वर्षांपूर्वी सुनीता सोबत झाले होते. सूरज कुमारच्या घरामध्ये त्याची आई रोशनी देवी देखील होती. अशा प्रकारे 3 जणांचं हे कुटुंब होतं. मात्र या सूरज कुमारची जी पत्नी होती सुनीता एक कॅरेक्टरलेस स्त्री होती. हिला सूरज जेवढे काही पैसे कमवून आणायचा 12-13 हजार रुपये, ते सर्व पैसे ती खर्च करून टाकायची. इथपर्यंत तर सर्व काही ठीकठाक होतं. मात्र सूरज आणि सुनीताचे लग्नाला आता 7 वर्ष झाले तरी देखील सुनीताला मूलबाळ झालेलं नव्हतं. त्यामुळे सूरज आणि सुनीतामध्ये खूप वादविवाद होत असायचे. कधी मूल होत नाही यावरून तर कधी पैशांवरून. सुनीताची जी सासू होती ही रोशनी देखील सुनीताला कधी कधी म्हणायची की तू एक वांझोटी स्त्री आहे, कदाचित तुला मूल हे होणारच नाही. मात्र सुनीता देखील काही कमी नव्हती. सुनीता ही आपल्या सासूला म्हणायची की कमी माझ्यामध्ये नाही तर तुझ्या मुलामध्ये आहे, सूरजमध्ये आहे. सूरज हा मला वेळ देत नाही. हा जसा कामावरून घरी येतो, आपली उशी घेतो आणि एका साईडला पडून घेतो, झोपून जातो. आणि जर त्याने कधी मला वेळ देण्याचा प्रयत्नही केला तरी त्याच्याकडून माझी इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे सर्व दोष हा तुमच्या मुलाचा, सूरजचा आहे. आणि जो सूरज होता त्याचा देखील या गोष्टीमध्ये दोष होता आणि हे त्याच्या आईला रोशनीला देखील माहीत होतं. सूरज हे जेव्हा सुनीताच्या तोंडून ऐकायचा तेव्हा सूरज शर्मेने आपली मान खाली घालायचा आणि गुपचूप हे ऐकत असायचा. त्याला दुसरं काही करता येत नव्हतं, कारण कमी ही त्याच्यामध्येच होती. 10 मिनिटांची वेळ गेल्यानंतर त्यांच्या गल्लीमध्ये त्यांच्या घरासमोर एक भाजी विक्रेता आला होता. आणि तो भाजी विक्रेता जसा आला तसं सुनीता आपल्या सासू रोशनीला म्हणत होती, मी जरा बाहेरून भाजी घेऊन येते. आणि ती सूरजकडून पैसे घेऊन भाजी घेण्यासाठी जाते. भाजी विक्रेत्याकडून ती 2 किलो बटाटे घेते आणि भाजीवाल्याला म्हणते की मला एक वांगं द्या. आता महिलेने फक्त एकच वांगे मागितले म्हणून भाजीवाला थोडा संकोचात पडतो. मात्र तो एक वांगं आणि 2 किलो बटाटे तिला देतो. आणि हे सर्व घेऊन ही सुनीता आपल्या घरामध्ये येते. रोशनी जेव्हा तिच्या हातामध्ये बघते तर तिच्या हातात बटाटे तर असतात, मात्र एक वांगं असतं. रोशनीला देखील कळत नाही की हिने फक्त एकच वांगं का आणलं. मात्र ती विषय सोडून देते. त्यानंतर सूरज हा आपल्या कामावरती निघून जातो. जसा सूरज आपल्या कामावरती निघून जातो तसं ही जी सुनीता असते ही ते वांगं घेते आणि बाथरूममध्ये चालली जाते. सुनीतावरती रोशनीचं लक्ष असतं. रोशनीने बघितलं असतं की हिने वांगे घेतले आहेत आणि ही बाथरूममध्ये गेली आहेत. आता बाथरूममध्ये जाऊन सुनीताला 10 मिनिटे होतात, 15 मिनिटे होतात, 20-25 मिनिटे होतात, तरी देखील सुनीता बाहेर येत नाही. रोशनीला सर्व कळून चुकतं की आपली जी सून आहे सुनीता ही आतमध्ये ते वांगं नेल्यानंतर काय करत असेल. आणि जसं सुनीता 25-30 मिनिटांनी बाथरूममधून बाहेर येते तसं रोशनी तिला म्हणू लागते की तू जे करत आहे हे योग्य नाही, ही चांगली गोष्ट नाही. आणि हे ऐकून सुनीतालाही खूप लाज वाटते. मात्र सुनीता ही जास्त लक्ष देत नाही. सुनीता ही अशी स्त्री होती जी आपल्या पतीचं आणि सासूचं एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. असेच दिवस जात राहिले. सुनीता ही कायमस्वरूपीच वेगवेगळ्या भाज्या घ्यायची, मात्र त्यामधून एक वांगं ती निश्चित घ्यायची आणि त्या वांग्यानेच आपलं काम चालवायची, असं म्हणायला काही हरकत नाही. मात्र आता सुनीताचं हे कृत्य तिच्या सासूला म्हणजे रोशनीला देखील कळालं होतं आणि ती रोशनी देखील तिला बोलू लागली होती. त्यामुळे सुनीता खूप त्रस्त राहू लागली होती. सुनीता विचार करत होती की माझा पती तर मला खुश ठेवू शकत नाही, मात्र सासूसुद्धा
मला नीट जगू देत नाही. त्यामुळे ही सुनीता दुसऱ्या व्यक्तीचा विचार करू लागते. दुसऱ्या व्यक्तीपासून आपण खुश राहू असा विचार करू लागते. 10 सप्टेंबर 2025चा दिवस असतो. सकाळचे 9 वाजलेले असतात. सूरज आपल्या फॅक्टरीमध्ये कामासाठी गेलेला असतो आणि सुनीताची सासू रोशनी ही शेजाऱ्यांकडे गप्पा मारण्यासाठी गेलेली असते. आता सुनीता घरात एकटीच असते. सुनीता सहज बाहेर निघून बघते तर त्यांच्या घरासमोरच एक दुकान असते जे की आज बंद नव्हते. त्या दुकानमध्ये गावातील मनीष नावाचा एक हँडसम नौजवान तरुण त्याने भाज्या विकण्याचं काम सुरू केलं होतं. सुनीता जेव्हा मनीषकडे बघते तर सुनीता विचार करते की आता याच मनीषपासून आपण आपली भूक भागवायची आणि अशा प्रकारे ही सुनीता त्या मनीषच्या दुकानवरती जाते. त्याच्यासोबत गप्पा मारू लागते आणि गप्पा मारून झाल्यानंतर त्याच्याकडून काही भाज्या घेते आणि त्यानंतर एक वांग देखील घेते. आता हे असेच सुरू असते. सुनीता नेहमीच त्या भाजी विकणाऱ्याच्या दुकानवरती जायची, भाज्या घ्यायची आणि त्या भाज्यांमध्ये एक वांग नेहमी घ्यायची. तो दुकानदार जो मनीष होता तो देखील एक कॅरेक्टरलेस मुलगा होता. त्यालाही थोडं थोडं समजत होतं की ही नक्की वांग का नेत असावी. आणि एक दिवस ही सुनीता त्याच्या दुकानवरती गेलेली असताना हा मनीष तिला विचारतो की तुम्ही सर्वच भाज्या या नेहमी नेत असतात, मात्र यांच्यासोबत एक वांग का नेतात. तेव्हा सुनीता विचार करते की हीच वेळ आहे याला आपण सांगून द्यायची. आणि ही सुनीता म्हणते की माझा जो पती आहे सूरज हा फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी जातो. तिकडे दिवसभर मेहनत करतो आणि त्याच्याकडे मला देण्यासाठी वेळ नाही आहे. तो मला खुश ठेवू शकत नाही, त्यामुळे मी हे वांग नेत असते. तेव्हा तो मनीष म्हणतो की तुम्हाला वांग न्यायची गरज नाही. तेव्हा सुनीता म्हणते की ठीक आहे, आज माझ्या घरामध्ये कोणीच नाही. माझा पती फॅक्टरीमध्ये गेला आहे आणि सासू ही शेजाऱ्यांकडे गप्पा मारण्यासाठी गेलेली आहे. मी आज घरी एकटीच आहे, त्यामुळे मी गेल्यानंतर तू 10 मिनिटांनी माझ्या घरी ये. मनीष देखील विचार करतो की महिला स्वतःहून चान्स देत आहे तर हा चान्स का सोडायचा. जशी सुनीता आपल्या घरी जाते तसा मनीष देखील आपल्या दुकानचा शटर बंद करतो आणि सुनीताच्या घरी जातो. सुनीता त्याला आतमध्ये घेऊन जाते, मुख्य दरवाजा बंद करते आणि त्यानंतर मनीषसोबत नको ते कृत्य तिचं त्या ठिकाणी सुरू होते. मात्र हे सर्व दोघांच्या मर्जीने झाल्यानंतर सुनीता ही मनीषकडून 2000 रुपये मागते. तेव्हा मनीष देखील तिला हसी खुशी 2000 रुपये देतो आणि त्यानंतर ही सुनीता त्याच्याकडून त्याचा मोबाईल नंबर वगैरे घेते आणि त्याला सांगते जेव्हा माझ्या घरात कोणी नसेल तेव्हा मी तुला बोलावून घेत जाईल. मनीष देखील खुश होतो आणि मनीष त्या ठिकाणावरून जातो. आता सुनीताचं खूप चांगले झाले होते, कारण सुनीताला सर्व सुखही मिळत होते आणि तिला जेव्हा वाटेल तेव्हा भाज्या वगैरे सर्व फ्रीमध्ये मिळत होत्या. असेच दिवस जात होते. मात्र एक दिवस हा मनीष जो होता, जो भाजीचं दुकान चालवत होता, याच्याकडे त्याचा गावातील एक मित्र येतो. त्याचं नाव प्रवीण असतं. हा प्रवीण मनीषला म्हणतो की काय यार, रोजच आपलं काम, कधीतरी स्वतःसाठी देखील वेळ द्यावा आणि काहीतरी पार्टी करावी. तेव्हा हा मनीष म्हणतो की ठीक आहे, चल आपण पार्टी करण्यासाठी जाऊ. मनीष आपलं दुकान बंद करतो आणि प्रवीणसोबत जवळच्याच एका ठेक्यावरती जातो. तेथून महागडी दारू विकत घेतात आणि एका नदी तीरी जाऊन ते दारू पिऊ लागतात. दारू जशी त्यांच्या शरीरामध्ये जाते, थोडी थोडी नशा होऊ लागते. तसा हा मनीष आपल्या मित्र प्रवीणला म्हणतो की यार, आजकाल मी खूप खुश आहे. तेव्हा प्रवीण म्हणतो की नक्की खुशीचं कारण काय. तेव्हा हा मनीष प्रवीणला म्हणतो की माझ्या दुकानसमोर जे सूरजचं घर आहे, ती सूरजची जी पत्नी आहे सुनीता, हिच्यासोबत मी वेळ घालवत असतो. आता प्रवीण जेव्हा मनीषच्या तोंडून हे ऐकतो तेव्हा प्रवीण म्हणतो की यार, माझा देखील काहीतरी बंदोबस्त कर. मनीष म्हणतो की ठीक आहे, मी तिला विचारून बघतो आणि मनीष तिला कॉल करतो आणि सांगतो. आता सुनीता जी असते ही तर एक कॅरेक्टरलेस रीच असतेच, मात्र ती पैशांची देखील भुकेली असते. सुनीता म्हणते की ठीक आहे चालेल, मात्र मला जास्त पैसे लागतील. तेव्हा हा प्रवीण म्हणतो की मी पैसे देण्यासाठी तयार आहे. आणि त्यानंतर सुनीता म्हणते की तुम्हाला यायचं असेल तर लगेच या, कारण माझा पती फॅक्टरीवरती गेलेला आहेत आणि सासू देखील शेजाऱ्यांकडे गप्पा मारण्यासाठी गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे प्रवीण आणि हा मनीष दोघेही तिच्या घरी जातात.
सुनीताच्या समोर ते दोघे उभे राहतात. सुनीता खुश होते, आपल्या घराचा मुख्य दरवाजा बंद करून घेते आणि त्यानंतर दोघांसोबत नको ते कृत्य तिचं त्या ठिकाणी सुरू होतं. हे करून झाल्यानंतर सुनीता प्रवीणकडून पैसे घेते आणि दोघेही तिला 4,000 रुपये देतात. आता सुनीता प्रवीणचा देखील मोबाईल नंबर नोट करून घेते आणि त्यानंतर त्यांना सांगते की मी जेव्हा बोलवेल, जेव्हा माझ्या घरी कोणी नसेल तेव्हा येत जा. आणि अशाच प्रकारे हे प्रकरण सुरू होते. आता सुनीताला जेव्हा वेळ भेटायची तेव्हा ती प्रवीणला, मनीषला कॉल करायची, दोघांनाही बोलावून घ्यायची. मात्र त्यांच्याकडून पैसे घेतल्याशिवाय त्यांना जाऊ देत नसायची आणि प्रवीण आणि मनीष देखील तिला पैसे देत होते. अशा प्रकारे सुनीता आता खूप खुश राहू लागली होती. मात्र एक दिवस सुनीताची सासू रोशनी ही तिला सांगते की मी शेजाऱ्यांकडे चालली आहे आणि मी 2-3 तासात येते. त्याच दरम्यान सुनीताने मनीषला आणि प्रवीणला कॉल करून बोलावून घेतले आणि त्यांचे घरामध्ये नको ते कृत्य सुरू झाले. मात्र थोड्याच वेळात सुनीताची सासू रोशनी ही घरी आली. तिने बघितलं तर दरवाजा बंद आहे. आता ती आपल्या सुनीताला आवाज देऊ लागली. सुनीता, मनीष आणि प्रवीण तिकडे गडबडून गेले. आता त्यांना सुचत नव्हतं की करावं तर करावं काय. इकडे सासू दरवाजा वाजवत होती. त्यानंतर सुनीता मनीष आणि प्रवीणला म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी बरोबर करेल. आणि त्यानंतर ती दरवाजा उघडते. जेव्हा रोशनी आतमध्ये बघते तर आतमध्ये भाजी विक्रेता मनीष आणि प्रवीण असतो. आता रोशनीला सर्व काही कळून चुकते आणि रोशनी ही खूप त्यांना शिव्या देऊ लागते. त्यानंतर कसेबसे मनीष आणि प्रवीण त्या ठिकाणावरून निसटतात. मात्र त्यानंतर ही रोशनी आपल्या सुनीताला देखील खूप शिव्या देत असते. मात्र सुनीता त्या ठिकाणी खूप नाटक करते. ती तिच्या पायांवरती पडते आणि रडू लागते. ती म्हणते की ही गोष्ट माझ्या पतीला सूरजला सांगू नका, नाहीतर आमचा संसार उद्ध्वस्त होईल. आता रोशनी देखील विचार करते की एवढ्या वेळी माफ करू आणि त्यानंतर रोशनी म्हणते की पुन्हा तू असं करू नको. रोशनी सुनीताला म्हणते की जर तू पुन्हा असं केलं तर मी सूरजला नक्की सांगेल. आणि रोशनीला सुनीताला घाबरवायचं असतं आणि तिला वाटतं की सुनीता खरंच आता घाबरली आहे. मात्र सुनीता ही सुधारणारी स्त्री नव्हती. असेच दिवस जात असतात. एके दिवशी रोशनी ही शेजाऱ्यांकडे बसण्यासाठी गेलेली असते आणि त्याच दरम्यान सुनीता यांच्या घरी एक कपडे विकणारा व्यक्ती येतो आणि हा व्यक्ती सुनीताला म्हणतो की मी माझी मागची उधारी घेण्यासाठी आलेलो आहे. 8,000 रुपये उधारी तुमची राहिलेली आहे. आता ही सुनीता म्हणते की माझ्याकडे आता पैसे नाहीत, मात्र मला अजून काही कपडे घ्यायचे आहे. मी तुमचे आत्ताचे आणि मागचे सर्व पैसे नंतर देऊन टाकेल. मात्र तो कपडे विक्रेता म्हणतो की नाही, मी माझे 8,000 रुपये घेतल्याशिवाय तुम्हाला दुसरे कपडे देऊ शकत नाही. आता सुनीता त्या ठिकाणी तिला कळत नाही की करावं काय. मात्र सुनीता विचार करते की मनीष आणि प्रवीणचा आणि माझा तर आता संबंध तुटला आहे, का नाही या कपडे विक्रेत्यालाच आता फसवू. हा विचार करून ती कपडे विक्रेत्याला म्हणते की हे बघा, आज माझ्या घरामध्ये माझा पती आणि सासू कोणीच नाही आहे. मी घरामध्ये एकटी आहे. जर तुम्हाला पैसे वसूल करायचे असतील तर तुम्हाला चांगली संधी आहे. कपडे विक्रेता विचार करतो की ही महिला असं पण मला पैसे देणार नाही, तर या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आणि त्यानंतर सुनीता ही त्या कपडे विक्रेत्याला आपल्या घरामध्ये घेते, दरवाजा आतमधून बंद करते आणि त्यानंतर त्या कपडे विक्रेत्यासोबत देखील ते संबंध बनवू लागते. हे सर्व झाल्यानंतर कपडे विक्रेता देखील खुश होतो आणि नंतर ही सुनीता म्हणते की मला कपडे आणखी पाहिजे आहे. हा कपडे विक्रेता तिला आणखी कपडे देतो आणि अशा प्रकारे आता सुनीताने हा नवीन ग्राहक पकडला होता, कपडे विक्रेता. आता कपडे विक्रेत्याचा तिने नंबर घेतला होता आणि तिला जेव्हा जेव्हा वेळ मिळायची तेव्हा ती कपडे विक्रेत्याला बोलावून घ्यायची. जेव्हा सुनीताची सासू घरी नसायची, नवरा फॅक्टरीमध्ये कामाला गेलेला असायचा, तेव्हा ही कपडे विक्रेत्याला बोलावत असायची आणि कपडे विक्रेता देखील खुश होता. त्याने मागचे पैसे सोडून दिले होते आणि तिला पाहिजे असलेले कपडे वगैरे, पाहिजे असलेले पैसे देखील हा कपडे विक्रेता तिला देऊ लागला होता. असेच दिवस जात होते. सुनीताची सासू रोशनी ही आपल्या सवयीमुळे मजबूर होती. हिला एकच सवय होती की हिला नेहमी दुसऱ्यांच्या घरी जाऊन बसायची सवय होती. ही नेहमीच लोकांच्या इथे जायची आणि 3-3, 4-4 तास येत नसायची आणि त्याचमुळे या सुनीताला वेळ मिळत असायचा. एक दिवस अशीच सुनीताची सासू रोशनी देवी ही म्हणाली की मी शेजाऱ्यांकडे बसण्यासाठी चालले आहे आणि 3-4 तासात येईल.
याच गोष्टीचा फायदा घेण्याचं ही सुनीता ठरवते. ती कपडे विक्रेत्याला कॉल करते आणि बोलावून घेते, आपल्या घरामध्ये घेते, दरवाजा बंद करते आणि आतमध्ये त्यांचा कार्यक्रम सुरू होतो. मात्र यावेळी रोशनी देवीने तिला 3 ते 4 तास सांगितले होते. मात्र रोशनी देवी ही फक्त अर्ध्या तासातच घरी आली होती आणि जशी घरी आली तसं तिला मोठा धक्का बसला. पुन्हा तिच्या सुनेने दरवाजा हा बंद केलेला होता. आता तिला संशय येऊ लागतो. रोशनी घराचा दरवाजा वाजवू लागते. आतमध्ये सुनीता आणि कपडे विक्रेता पुन्हा घाबरतात. मात्र सुनीता काही करून दरवाजा उघडते आणि त्यानंतर रोशनी बघते की कपडे विक्रेता हा आपत्तीजनक अवस्थेमध्ये आतमध्ये आहे. आता रोशनी खूप चिडते. आपल्या सुनेला शिव्या देऊ लागते, सुनीताला, आणि त्या कपडे विक्रेत्यालाही शिव्या देऊ लागते. कपडे विक्रेता कसाबसा तिथून निसटतो. मात्र सुनीता आता पुन्हा तिच्या पायांवरती पडते आणि म्हणते की सूरजला सांगू नका. यावेळेस रोशनी देवी शांत बसून घेते. सुनीताला वाटते की तिची सासू रोशनी ही आजही तिच्या मुलाला म्हणजे सूरजला सांगणार नाही. जसा संध्याकाळी 7 वाजता सूरज फॅक्टरीवरून घरी येतो तसं रोशनी देवी आपल्या मुलाला घेते आणि एका एकांत रूममध्ये जाऊन आपल्या सुनेचं म्हणजे त्याच्या पत्नीचं सर्व घराणे करू लागते. त्याला सांगू लागते की तुझ्या पत्नीला या अगोदर मी गावातील 2 जणांसोबत पकडले होते आणि आज देखील एका कापड विक्रेत्यासोबत पकडले आहे. ही एक वासनांदस्त्री आहे आणि ती वांग्यासोबत काय करते हे देखील तिच्या मुलाला रोशनी देवीने सांगितले. त्यानंतर सूरज खूप चिडला, त्याला खूप राग आला. त्यानंतर तो सुनीताकडे गेला आणि सुनीताला आपल्या रूममध्ये घेऊन गेला. दरवाजा बंद केला आणि सोबतच वांग्याची टोपली देखील आतमध्ये नेली आणि त्यानंतर सुनीताचे हातपाय त्याने बांधून टाकले आणि त्यानंतर सुनीताच्या संवेदनशील पार्टमध्ये ते एक एक करून वांगी रागाच्या भरात टाकण्यास सुरुवात केली. सुनीता खूप ओरडत होती, मात्र तिला ओरडता येत नव्हतं कारण सूरजने तिचे तोंड देखील बांधलेले होते आणि अशा प्रकारे असह्य वेदनेने सुनीताचा त्या ठिकाणी तडफडून मृत्यू झाला. त्यानंतर 8 वाजता सूरज आपली पत्नी सुनीताला रूममध्ये घेऊन गेला, रूम लॉक केला. अजूनही आला नाही. रात्रीचे 10 साडेदहा वाजले. इकडे रोशनी घाबरून गेली. नक्की सूरजने आपल्या पत्नीसोबत काही केले की त्याने स्वतः काही केले तिला समजत नव्हतं. त्यानंतर रोशनीने शेजारच्यांना आरडाओरड करून बोलावले आणि त्यांना सांगितले की माझा मुलगा रागामध्ये पत्नीला आतमध्ये घेऊन गेला आहे, माहीत नाही काय झाले असावे. शेजारी येतात, दरवाजा तोडतात आणि त्यानंतर आतमध्ये जे दृश्य बघतात तर सर्व हादरून जातात. कारण जी सुनीता असते तिच्या संवेदनशील पार्टमधून खूप सारं रक्त वाहत असते. तिचा मृत्यू झालेला असतो आणि तिच्या शेजारीच तिचा पती सूरज हा शांत बसलेला असतो. एक व्यक्ती अमीर नावाचा पोलिसांना संपर्क साधतो. पोलीस घटनास्थळी येतात, मृतदेह ताब्यात घेतात आणि सुनीता शेजारी शांत बसलेला सूरज त्याला अटक करतात. त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येतं. त्याला विचारण्यात येतं की तू असं का केलं. तेव्हा सूरज त्याच्या पत्नीची संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगतो. वांग्यापासून तर तिच्या प्रियकरांपर्यंत सर्व घटना सांगितल्यानंतर पोलीसही हे ऐकून चकित होतात आणि त्यानंतर सूरजने हा क्राईम केलेला असतो, त्यामुळे त्याच्या विरुद्ध चार्जशीट तयार करण्यात येते आणि त्याला आता जेलमध्ये बंद करण्यात आले आहे. मात्र मित्रांनो, सूरजने त्याची पत्नी सुनीतासोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य होते, आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.